चला तर पालकपासून आज आपण न्यू रेसिपी बनवणार आहोत. तुम्हाला 100% ही खूप आवडेल. या पद्धतीने आपण पालकची आज भाजी बनवणार आहोत. खूप मस्त अशी लागते. तुम्ही कधी बाजारात जासाल तर किलोनी पालक घरी आणसाल. अशा पद्धतीने ही भाजी जर तुम्ही एक वेळेस बनवून खाल्ली तर खूपच मस्त ही भाजी होते. पालक पनीरची भाजी तुम्ही विसरून जाल. सर्व भाज्या तुम्ही विसरून जाल जर तुम्ही अशी भाजी बनवली तर. खूप झटपट अशी रेसिपी आहे ही. 10 ते 12 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी होते. खूप मस्त अशी झटपट रेसिपी आहे. कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही आपल्याला. बघू शकता किती मस्त अशी ही भाजी झालेली आहे. पालक पनीरपेक्षाही खूप भारी अशी ही भाजी लागते. चला तर मी ते फ्रेश अशी मस्त हिरवीगार पालक घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. छान अशी मस्त नीट करून स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने धुवून मी पालक घेतलेली आहे. मस्त एकदम आपल्याला छान असं पाणी गरम उकळी येऊ द्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला ही पालक घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता आपण या पालकला परतवून घेऊ पूर्ण पाण्यामध्ये. अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे पाण्यामध्ये पालक राहू द्यायचे आहे. याच्या काड्या सॉफ्ट होईपर्यंत 1 ते 1.5 मिनिटं राहू दिलं तरीही पण चालते. थोडंसं आपल्याला उकळत्या पाण्यामधून ही पालक काढून घ्यायची आहे. खूप मस्त अशी ही भाजी लागते. बघू शकता पालकचं पाणी कसं जात आहे. तुम्ही हे पाणी भाजीला सुद्धा घेऊ शकता तुम्हाला जर घ्यायचं असेल तर, किंवा तुम्ही टाकून पण देऊ शकता. आता हे आपल्याला पालक काढून घ्यायचे आहे. 1 मिनिट साधारण आपण ठेवू. आता मस्त अशी उकळी आली आहे. बघू शकता मस्त आपली पालक ही शिजलेली आहे. अर्धी पालक झालेली आहे. अगोदर खूप होती. बघू शकता निम्मे पालक आपली ही झालेली आहे. तर आपण आता याला चिमट्याच्या सहाय्याने किंवा तुम्ही बाहेर पाणी वगैरे काढून प्लेट लावून तशी ही पालक तुम्ही ही काढून घेऊ शकता. त्या पाण्यातून बाहेर पालक काढली की आपल्याला लगेच एकदम थंडगार पाण्यामध्ये टाकायचे आहे. याने काय होते आपली भाजी ही मस्त हिरवागार असा आपल्या भाजीला कलर येतो. जरी बर्फाचे तुकडे असतील तर ते जरी तुम्ही टाकले तरी खूपच छान थंडगार आपल्याला पाण्यामध्ये ही भाजी आता काढून टाकायची आहे. याने काय होईल आपल्या भाजी अशी काळसर बिलकुल अजिबात पडणार नाही. पालकची भाजी खूप छान हिरवागार असा कलर येईल आपल्या पालकच्या भाजीला. खूप मस्त अशी ही भाजी होते. अशा पद्धतीने मी चिमट्याच्या सहाय्याने जो पापड आपण तळतो ते पापड काढतो त्या चिमट्याच्या सहाय्याने मी हे पालक पूर्ण काढून घेत आहे. बघू शकता अशा प्रकारे मी काढून घेत आहे. आणि हे आपल्याला मिक्सरमधून थंडगार असं पाणी घालत आहे मी. याच्यामध्ये 1 ग्लास तुम्ही हे पाणी भाजीला सुद्धा टाकू शकता तुम्हाला जर टाकायचं असेल तर. अशा प्रकारे मी थोडेसे पाणी मोकळे करून घेत आहे जेणेकरून आपली भाजी ही लवकर थंडी झाली पाहिजे. आणि लगेच आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे. याची एक ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. तुम्ही या भाजीमध्ये काजूसुद्धा टाकू शकता मिक्सरमध्ये लगेच पालकसोबत तुम्हाला जर काजू टाकायचे असेल तर. आता यामध्ये आपल्याला हे गर किती पालकचं निघलं ते आपल्याला गर हे मोपून घ्यायचं आहे. साधारण 4 ते 5 चम्मच हे गर निघलेलं आहे म्हणजे 1 वाटी. तर यामध्ये आपल्याला बेसन 1 वाटी जर गर निघला तर आपल्याला साधारण बेसन 1.5 ते 2 वाटी बेसन यामध्ये घालायचं आहे. 1.5 ते 2 वाटी. सुरुवातीला 1.5 वाटी घालायचे. परत जर तुम्ही थोडंसं पातळसर वाटत असेल तर परत अर्धी वाटी घालायचं आहे. भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. यामध्ये मी थोडंसं बेसन घातलेलं आहे. परत यामध्ये मी हळद, मीठ आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आपल्याला. आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं मी जिराकूट घातलेलं आहे यामध्ये. आता यामध्ये आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे. त्याच भांड्यामध्ये पालक वेस्ट जायला नको म्हणून अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता जास्त थिकही आणि जास्त पातळसरही आपल्याला करायचं नाही. साधारण 1 ते 1.5 वाटी पाणी लागतं याला. तुम्हाला परत दाखवते पण कशा प्रकारे बनवायचं आहे बॅटर ते. बघू शकता साधारण अशा प्रकार आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसरही ठेवायचं नाही. अगोदर मी सुरुवातीला 1 वाटी पाणी घातलं होतं आणि आता साधारण अर्धी ते पाव वाटी पाणी असेल म्हणजे 1.5 वाटी पाणी घातलं आपण यामध्ये. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर रेडी करायचं आहे. जास्त पातळसरही नाही आणि जास्त घट्टही नाही. बघू शकता मी तुम्हाला दाखवत आहे. जवळून पण दाखवते. खूप मस्त अशी भाजी होते. एक वेळेस नक्की तुम्ही ही भाजी बनवा. आता आपण कढईमध्ये थोडंसं 1 चम्मच तेल घालायचं आहे. तेलामध्ये आपल्याला हे टाकायचे आहे ग्रेव्ही.
आणि आपल्याला याला साधारण 2 ते 3 मिनटं असं घट्टसर शिजोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. मिडियम गॅसवरती तुम्ही हे करू शकता. कढईला बुडायला लागते फुल गॅस जर केला तर तुम्ही. अशा प्रकारे लगेच असा कलर बदलतो. मस्त असं छान हिरवागार असा कलर येतो पालकचा. अशा प्रकारे गाठी वगैरे याला होते तर लगेच, त्यामुळे आपल्याला सारखं परतवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता किती लवकर असं घट्टसर झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला सारखं हे परतवून घ्यायचं आहे. गाठी वगैरे बिलकुल होऊ द्यायच्या नाही. जसं आपण बेसन करतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि जसं आपण बेसनच्या वड्या करतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. बघू शकता लवकर पडत नाही चम्मचमधून. असं पूर्ण गोळा एका साईडला गोळा यायला म्हणजे हे एकदम परफेक्ट असं मिश्रण रेडी झालेलं आहे बॅटर आपल्या वड्यासाठी. बघू शकता हे साईडची जागा सोडत आहे, म्हणजे वड्यासाठी हे एकदम परफेक्ट असं झालं समजायचं आपल्याला. तरीही साधारण आपण 1 मिनटं याला मीडियम गॅसवरती असं मिक्स करून घेऊ, परतून घेऊ. आता थोडंसं प्लेटला मी तेल लावलेलं आहे. तेल लावून आपल्याला जसं आपण बेसनच्या वड्या बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे सर्व आता मिश्रण पसरवून घ्यायचं आहे प्लेटमध्ये अशा प्रकारे आणि त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. अशा तुम्ही हाताने करू शकता, पण हाताला एवढं गरम असल्यामुळे पोळतं आणि हाताला लागेल, त्यामुळे हाताला तेल लावून वगैरे तुम्ही थापू शकता. अशा प्रकारे बघू शकता किती मस्त अशा प्रकारे किती हिरवागार असं छान कलर आलेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे एकदम हिरवागार. आता याच्या आपण वड्या पाडूया. मस्त असं सेट झालं की वड्या पाडून घ्यायच्या आहे आपल्याला. बघू शकता हाताला बिलकुल लागत नाही. तर चला आता आपण कढईमध्ये तेल घालू थोडंसं, तर वड्या पाडून घेऊ आपण अशा प्रकारे. तुम्हाला ज्या साईजच्या वड्या पाहिजे तुम्ही त्या साईजच्या कट करू शकता. लंबा आकार, गोल आकार किंवा ज्या साईजच्या तुम्हाला पाहिजे त्या साईजच्या तुम्ही कट करून घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार मी तुम्हाला काढून पण दाखवते. बघू शकता किती मस्त अशा वड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. तुम्हाला जाड पातळ जसं हव्या तशा तुम्ही करू शकता. शक्यतो तुम्ही जाडच करा, जास्त पातळसर करू नका. बघू शकता मस्त आपल्या वड्या हे रेडी झालेल्या आहेत. बिलकुल आपल्या ताटाला काहीच लागलेलं नाही. व्यवस्थित सेट अशा वड्या झालेल्या आहेत. बघू शकता पूर्ण सुकल्यानंतर आपल्या वड्या थोड्याशा आपल्याला अशा उलट्या करून ठेवायच्या आहेत. खालची बाजूसुद्धा हडकली जाईल वड्याची. मस्त अशा आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत पालकच्या. चला तर आता त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालू आणि कांदा परतवून घेऊ. मस्त कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. खूपच मस्त अशी ही भाजी रेडी होते. एक वेळेस तुम्ही नक्की ही भाजी बनवून बघा. तुम्ही पालक पनीरची भाजी 100% विसराल, इतकी मस्त अशी भाजी लागते. आणि घरगुती रेसिपी, घरगुती साहित्यामध्ये ही भाजी बनते. कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही. 11-12 मिनटात 10 मिनटामध्ये खूप ही भाजी झालं. त्याला जास्तीत जास्त 10 ते 12 मिनटं या भाजीला लागतील. या भाजीबरोबर राईस खूप मस्त लागतो. थोडंसं यामध्ये मी मोहरी घातल्या आणि लसूण घातला, ते पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. कढीपत्त्याचे पान घातले आहेत मी थोडेसे यामध्ये, ते पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचे आहे. तुम्ही अद्रकसुद्धा घालू शकता. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, ते पण आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी हळद टाकणार आहे 1 चम्मच, ते पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं. तुमच्या लक्षात असू द्या आपण सुरुवातीलासुद्धा यामध्ये हळद, चटणी, मीठ वगैरे सर्व टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला थोडं थोडंसं आता घालायचं आहे. परत मी यामध्ये चटणी, मीठ घातलेलं आहे, त्याला पण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. बघू शकता जेवढी तुमची फोडणी छान होईल तेवढी ही भाजी छान लागते. बिलकुल आपल्याला फोडणी करपू द्यायची नाही, कमी गॅसवरतीच फोडणी द्यायची आहे. तर यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्ही कितीही जरी म्हणजे 1 ते 1.5 ग्लास जरी तुम्ही पाणी घातलं तरीही सुरुवातीला ही भाजी पातळसर अशी वाटते. परत मी थोडंसं पाणी ॲड केलं. पुन्हा ही भाजी जशी जशी थंड व्हायला लागली तशी तशी भाजी मस्त अशी या भाजीला ग्रेव्ही येते आपल्या. मस्त छान एक अशी खळखळ उकळी आली की आपल्याला यामध्ये ते वड्या टाकून द्यायच्या आहेत आपल्या. बघू शकता मस्त अशी तरीवर आलेली आहे. परत मी थोडीशी कोथिंबीर घालते. मस्त अशी छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण वड्या सोडून देऊ. मस्त छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला.
आता यामध्ये आपण वड्या घालून घेऊ. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जरा जरी तुम्हाला आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील, पौष्टिक रेसिपी बघायला मिळतील. यावर थोडंसं मी जिरा पावडर घातलेला आहे 1 चम्मच. आपल्याला 2 ते 3 उकळ्या आल्या की गॅस बंद करून घ्यायचा आहे. बघू शकता आता खूप अशी पातळसर तुम्हाला वाटत असेल ही भाजी, पण जशी जशी ही थंड व्हायला लागली आणि तशी तशी ही भाजी खूप मस्त अशी ग्रेव्ही येते. बघू शकता थोडीशी घट्टसर झालेली आहे. आणखीन थोड्या वेळाने 4 ते 5 मिनिटांमध्ये ही भाजी मस्त अशी खूप मस्त ग्रेव्ही येते या भाजीला. बघू शकता तुम्हाला परत एक वेळ दाखवते मी. थोडीशी आणखीन भाजी आपली घट्टसर झालेली आहे. जशी जशी शिजत यायला लागली तशी मस्त अशी ग्रेव्ही येते या भाजीला. मस्त आपल्या 2 ते 3 उकळ्या झालेल्या आहेत. तर आता आपण गॅस बंद करून घेऊ. तुम्हाला समजतच असेल की भाजी आपली कशी झालेली आहे. बघा किती मस्त अशी ग्रेव्ही आलेली आहे आपल्या भाजीला. ही राईसबरोबर खूप मस्त भाजी लागते. एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. बघू शकता आपल्या वड्या बिलकुल तुटलेल्या नाहीत, जशाच तशा आपल्या वड्या आहेत. बिलकुल तुटत नाहीत हे वड्या. पण हे वड्या जास्त तुम्ही पातळसर करू नका, मिडियम साईजच्याच करा. जाड केला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण पातळसर केला तर मोडण्याची शक्यता असते. बघू शकता किती मस्त आपली भाजी ही रेडी झालेली आहे.